नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. चीनची ज्या कुरघोड्या आहेत त्या ताबारेषेवर सुरू आहेत आणि एकीकडे चर्चा चालू आहे, पण त्या चर्चेतून हाताला काही लागत नाही. आता आपण मॉस्कोमध्ये शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या डिफेन्स मिनिस्टरच्या मीटमध्ये सुद्धा ही चर्चा झाली होती. आपण तेही कव्हर केलं होतं. पण तरीसुद्धा 7 सप्टेंबर 2020 रोजी चीनच्या सैन्याने पूर्व लडाखमधल्या मुखपरी भागामध्ये ताबारेषेवर हवेत गोळीबार केलेला आहे आणि एकंदरीतच प्रत्यक्ष ताबारेषेवर 45 वर्षांनी पहिला गोळीबार होतो आहे. याच्या आधीचा गोळीबार जो आहे तो 1975मध्ये झाला होता. तुलुंगला अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि तिथं चीनी सैन्यांनी आसाम रायफलच्या पथकावर हल्ला केला होता. आता हे आसाम रायफल जे आहे याचे वैशिष्ट्य तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, कारण जे काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहे त्याच्यावर आपलं सेपरेट लेक्चर झालेलं आहे. आसाम रायफल्सबद्दल आपण 2 ते 3 वेळा चर्चा केलेली आहे. सो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे आहे की तुलुंगला आता प्रत्येक राज्यामध्ये कुठले पासेस आहेत, कुठले दर्रे आहेत है ना, तर ते प्रत्येक तुम्ही नीट करून ठेवा. सिक्कीम आहे, अरुणाचल, हिमाचल है ना, नाथुला आहे, जेलेपला आहे, कुठल्या राज्यात आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही नीट करून ठेवणं अपेक्षित आहे. आणि एकंदरीतच भारत चीन सीमावादामध्ये किंवा नेपाळ आणि भारतच्या सीमावादामध्ये की बेसिकली ज्या ठिकाणांचा उल्लेख परत परत येतो आहे ती तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट की 45 वर्षात हवेत गोळीबार, पहिला गोळीबार जो झाला, तर गोळीबार म्हणजे भारत आणि चीनच्या बाबतीत तो करार आहे की कुठल्याही पद्धतीने गोळ्या चालणार नाहीत. मग याच्यात काय असतं की भाले घेऊन येतात, काठ्या घेऊन येतात, रॉड्स घेऊन येतात आणि तिच्याने मारामारी होते सगळी. तर ते आज फोटो पण त्यांनी दिलेले आहेत, ते इतकं प्रॉपर नाही आहेत, पण तरीसुद्धा अशा पद्धतीने गोष्टी तिथं वर्क होतात. त्याच्यानंतर नीलम गोरे जे आहेत तर त्यांचं महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती निवड झालेली आहे आणि ती फेरनिवड आहे. ओके, सो तेवढं एक लक्षात ठेवा, डॉक्टर नीलम गोरे महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी एक मोहीम सुरू करणार आहे महाराष्ट्र शासन. करोना रोखण्यासाठी राज्यभर आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहाय्यक गट प्रवर्तक यांच्या सहभागाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही राज्यव्यापी मोहीम राबवली जाणार आहे. आता ऑब्वियसली हे काय की जे काही स्वास्थ्य कर्मचारी आहेत त्यांना हे घेऊन 2 टप्प्यामध्ये ही मोहीम आहे. पहिला टप्पा जो आहे याच्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत घरोघर आरोग्य चौकशी केली जाईल. म्हणजे घरातल्या कुटुंबांना कुटुंबातील व्यक्तींना कुठले आजार आहेत, काय आहेत त्याची चौकशी. दुसरा टप्पा जो आहे तो 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर आहे. या कालावधीमध्ये ही प्रॉपर मोहीम राबवली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जाईल. म्हणजे ग्रामपंचायतपासून महानगरपालिकेपर्यंत सर्व ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आहे. सर, माझे कुटुंब माझी जबाबदारी हे एक लक्षात ठेवा है ना. आणि ॲक्च्युली ते आपण प्रत्येकाने इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आपल्या लेवलला है ना. शासन त्यांच्या लेवलला काम करेल, पण शेवटी जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये यंत्रणा अपुरी पडते आपल्याला कळतं आहे. 7 सप्टेंबर 2020 निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन. तर हा पहिलाच असा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने डिसेंबर 2019मध्ये 7 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यामुळे 7 सप्टेंबर 2020 हा आता असा पहिला दिवस आहे जो साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटना आणि लॅन्सेट हेल्थ जर्नलचा जर विचार केला तर दरवर्षी जगभरात 70 लाख लोक, तर महाराष्ट्रात 1.8 लोक जे आहेत 1.8 लाख ओके बळी पडतात. कशामुळे? तर ते एकंदरीतच प्रदूषण आणि त्या सगळ्या गोष्टींमुळं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की जगभरातली सर्वाधिक प्रदूषित शहरं काय आहेत तर ती भारतामध्ये आहेत. आणि त्यातल्या त्यात जगभरातला विचार भारतात सर्वात जास्त, आणि भारताचा विचार करता महाराष्ट्र प्रदूषणामध्ये अग्रेसर आहे. भारतामध्ये जवळपास 102 शहरं आहेत जी राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानकांची लक्ष्य गाठू शकत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे एकीकडं आपल्याला स्वच्छ हवा आणि त्याच्यासाठी पण काम करायचं आहे. आणि त्याच्यातून निळ्या आकाशासाठीचा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन लक्षात ठेवा, कारण हा पहिलाच होता. 5G तंत्रज्ञान. आता बघा, 5G तंत्रज्ञानावर सेपरेट लेक्चर ऑलरेडी चाललेलं आहे आपलं, ते जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या. भारत, अमेरिका, इस्रायल सहकार्य. आता भारत, अमेरिका आणि इस्रायल हे 3 देश सहकार्य करणार आहेत 5G तंत्रज्ञानासाठी.
एकंदरीतच मोबाईलच्या 5G तंत्रज्ञानासाठी चीनची जी कंपनी अग्रेसर होती हुवावे, हिला अमेरिका असेल, भारत असेल तर अनेक देशांनी वगळलेलं आहे. आणि सरळ सरळ एकंदरच चीनचं सध्याचं धोरण बघता म्हणजे भारताबरोबरच बाकीच्या कितीतरी देशांनी चीनला बाजूला सारलेलं आहे. त्याच्यामुळे आता 5G यंत्रणेकरता भारत, इस्रायल, अमेरिका हे सहकार्य करणार आहेत. याच्यासाठी खुली, विश्वासार्ह, सुरक्षित 5G संदेशवहन यंत्रणा उभारण्यास प्रोत्साहन दिलं जाईल या प्रकल्पामध्ये. ही संकल्पना मांडली कुणी होती तर अमेरिकेतले भारतीय तंत्रज्ञ आहेत M.R. रंगास्वामी. तर M.R. रंगास्वामी यांनी सिलिकॉन व्हॅली, तेल अवीव आणि बंगळुरू यांच्या सहकार्याची संकल्पना जी आहे ती इस्रायलमध्ये पंतप्रधान मोदी ज्यावेळेस 2017मध्ये गेले होते त्या दौऱ्यात मांडली होती आणि ती आता अस्तित्वात येते आहे. सिलिकॉन व्हॅली म्हणजे अमेरिका, तेल अवीव म्हणजे इस्रायल आणि बंगळुरू म्हणजे आपण भारत. ओके, आता मंगोलिया हा जो देश आहे बघा, आपण मॅप पण बघूयात. तिच्यातला जो चीनद्वारे अंतर्गत मंगोलिया जो आहे ना, चीनच्या अंडर जवळपास थोडा एरिया की जिथं त्यांचा डॉमिनन्स आहे आणि चीनी भाषेतून शिक्षणाची सक्ती त्यांनी तिथं केली. आता मंगोलियामध्ये तुम्ही चीनी भाषेच्या सक्ती करताय तर तिथली भाषा मंगोलियन भाषा आहे. परंतु यांनी काय केलं, शाळेतली पाठ्यपुस्तकच जी आहे ती सरळ सरळ चीनी भाषेमध्ये दिली आणि तिच्यावरून मग तिथं निदर्शनं सुरू झालेली आहेत. म्हणजे चीन जे आहे ती घुसखोरी फक्त भारताबरोबर करतोय का नाही, तो प्रत्येक ठिकाणी पाय पसरतोय. दक्षिण चीनचा समुद्र आपण बघितलेला आहे ना, 9 डॅश लाईन चीनने तिथं तयार करून ठेवलेली आहे. तर दक्षिण चीनचा समुद्र पण नीट करून ठेवा बघा. साऊथ चायना सी जो आहे त्या साऊथ चायना सीमध्ये पण यांनी बऱ्यापैकी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. मग तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे 9 डॅश लाईन त्यांनी स्वतःच एक लाईन आखलेली आहे आणि सांगितलं आहे की बाबा हे जे सगळं आहे ते आमचं आहे. भारताच्या बाबतीत पण सीमावाद आपण बघितला आहे. भारत चीन सीमावादाचं प्रॉपर लेक्चर आहे, ते तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. जॉन्सन लाईन काय आहे, मॅकमोहन लाईन काय आहे. 2017मध्ये चीनद्वारे काय झालं होतं की तिबेट आणि शिनजियांगमध्ये पण चीनी भाषेतून पुस्तकं लादण्याचा प्रयत्न करण्यात आला होता 2017मध्ये. तर हे मधून यांचे प्रयत्न चालू असतात. आपल्यासाठी दुसरी महत्त्वाची बाब काय तर ती ही आहे मंगोलियन कांजूर काय ना, तर ॲक्च्युली बुद्धिस्ट धर्माशी संबंधित जे काही लिटरेचर आहे ते हे आहे मंगोलियन कांजूर. सांस्कृतिक मंत्रालय जे आहे आपलं, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, त्यांनी एक निर्णय घेतला होता की मंगोलियन कांजूरचे 108 खंड जे आहेत तर ते आपण छापणार आहोत. आणि कशाच्या अंडर, राष्ट्रीय मनुस्मृती अभियान, नॅशनल मिशन फॉर मनुस्क्रिप्ट. तर त्याच्या अंतर्गत आपण हे सगळे जे मंगोलियन कांजूर आहेत तर ते छापणार आहोत. तर तो आपल्यासाठीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो सिम्पली आपल्याला मंगोलियन कांजूर काय आहे हे विचारलं जाऊ शकतं. हे लिटरेचर आहे, साहित्य आहे जे बुद्ध धर्माशी संबंधित आहे. काय आहे याच्यात तर गौतम बुद्धांची शिकवण असलेले ग्रंथ आहेत है ना. म्हणजे मंगोलियन भाषेत त्याचा अर्थ कांजूर म्हणजे गौतम बुद्धांची किंवा बुद्ध धर्माची जी काही शिकवण आहे. तिथल्या मंदिरांमध्ये याचं पठण होतं आणि बौद्ध धर्माची शिकवण असणारे हे जे ग्रंथ आहेत मंगोलियन कांजूर हे भारतामध्ये छापले जाणार आहेत. त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याकरता. आता बघा, हा मंगोलिया आहे आणि याची राजधानी काय उलनबतर म्हणून आहे बघा ना इथं. आणि हे जे खाली आहे हा चीन आहे आणि हा इकडे जो आहे आपला भारत, इंडिया. ओके, सो एकंदरच मंगोलिया आणि भारताचे रिलेशन्स आहेत, चांगले आहेत, काही इश्यू नाही, इतकं काही वाद वगैरे काही नाही आहे आपल्यामध्ये. आणि हे जे आहे हे गोबीचं पठार आहे बघा, वाळवंट, गोबी डेझर्ट. तर गोबी डेझर्ट जे आहे तर ते मंगोलिया ॲज वेल ॲज चायना ह्या दोघा देशांमध्ये बघा. ओके, गोबीचं डेझर्ट मंगोलिया प्लस चायना हे दोघीकडं आहे. तर हेही एक लक्षात ठेवा. तर मंगोलियाचा मॅप तुम्हाला माहीत पाहिजे, मंगोलिया कुठं आहे काय आहे ते थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर KV कामत समिती. आता KV कामत समिती जी होती ती रिझर्व्ह बँकेची समिती होती, कर्ज पुनर्रचनेच्या योजनेसाठी स्थापन केलेली समिती. MCQसाठी एवढं भरपूर झालं. KV कामत समिती कशाशी संबंधित आहे, रिझर्व्ह बँकेने स्थापन केली होती कर्ज पुनर्रचनेच्या योजनेसाठी. आता यांनी जो काही अभ्यास केला आणि शिफारसी केलेल्या आहेत तिच्यात त्यांनी स्थावर मालमत्ता क्षेत्राला झुकतं माप दिलेलं आहे. कर्जदायित्वाचं गुणोत्तर जे आहे ते स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी यांनी सर्वाधिक ठेवलेलं आहे. सो KV कामत समिती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दिनविशेष 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस होता. आता 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 1966 पासून साजरा केला जातो आणि कोण साजरा करतो तर युनेस्को साजरा करतो. सो युनेस्कोचा हा सगळा प्रोजेक्ट आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस.
शाश्वत विकास ध्येय 4 SDG 4 यातलं एक ध्येय म्हणजे साक्षरता होय. सो शाश्वत विकास ध्येय जे आहे त्याच्यातलं एक ध्येय जे आहे ते साक्षरता आहे. आणि म्हणजे एकंदरीतच SDG 4मध्ये बाकी बऱ्याच गोष्टी येतात, पण त्याच्यातलं तेवढं एक लक्षात ठेवा. म्हणजे आता हे असे जे SDG आहेत की जे फूड अँड हंगरसाठीचे, पॉवर्टी, एज्युकेशन, त्याच्यानंतर ब्ल्यू इकॉनॉमीशी संबंधित SDG 14 आहे. तर या टिपिकल गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. सगळे 17चे 17 पाठ करण्यात काही पॉईंट नसतो, पण जे महत्त्वाचे आहेत बेसिक याच्यात येत असतात. 2020ची संकल्पना काय आहे? लिटरसी टीचिंग अँड लर्निंग इन द कोविड-19 क्रायसिस अँड बियॉन्ड, है ना. तर ह्या थीम्स वगैरे बघा, आता याचं मराठी करायला गेलो आपण तर ते तितकं त्याचा हे राहत नाही. तर लिटरसी टीचिंग अँड लर्निंग इन द कोविड-19 क्रायसिस अँड बियॉन्ड म्हणजे बाबा साक्षरतेसाठीचं जे काही आहे की कोविड क्रायसिसमध्ये आणि त्याच्यानंतर काय आपण करणार आहोत, कशा पद्धतीने गोष्टी वर्क होणार आहेत, तर ती संकल्पना आहे. युनेस्कोद्वारे तरुण आणि वयस्क साक्षरता स्ट्रॅटेजी पण तयार करण्यात आली, वयस्कांसाठीची स्ट्रॅटेजी. आता तरुण आणि वयस्क यांच्यासाठीची स्ट्रॅटेजी जी आहे साक्षरता स्ट्रॅटेजी 2020 ते 2025 असा 5 वर्षाचा कालावधी यांनी याला दिलेला आहे. याच्या 4 घटकांवर काम केलं जाणार आहे. कुठले कुठले 4 घटक आहेत तर साधे सोपे आहेत बघा. राष्ट्रीय स्तरावर साक्षरता धोरणाचा विकास करणं, महिला, मुली आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देणं, साक्षरता डिजिटलाइज करणं म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर, आणि साक्षरता कार्यक्रमाचं नियमन नियंत्रण करणं. सो हा युनेस्कोचा खूप महत्त्वाचा प्रोग्राम आहे, तरुण आणि वयस्कांसाठीची स्ट्रॅटेजी. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेफ सेशन म्हणून आज एडिटोरियल आहे की एकंदरीतच की पार्लमेंट नॉट ओनली नीड्स मोर स्पेस ड्युरिंग पॅन्डेमिक बट ऑल्सो टाईम. कारण जी बैठक व्यवस्था तिथं करण्यात आलेली आहे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून वगैरे, तर वेळही दिला पाहिजे असाही मुद्दा आहे. की एकीकडं काय आहे ना की आता एकंदर 18 सिटिंग होणार आहेत या कोविड पॅन्डेमिकचं. आता जे सेशन 14 सप्टेंबरला सुरू होत आहे, 14 सप्टेंबरला सेशन सुरू होतं आहे, त्याच्यात एकूण 18 सिटिंग होणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये कसलाही विकेंडचा ब्रेक किंवा हॉलिडे ब्रेक नसणार आहे. तर हे पण एक महत्त्वाचं आहे. आपण बघितलं होतं आहे की शनिवार रविवारसुद्धा सेशन होईल, याच्यामध्ये कुठे हॉलिडे आला तर त्याची सुट्टी नसणार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ब्रेक जो असतो म्हणजे 1 ते 3 PM हा 2 तासाचा जो ब्रेक आहे, याच्यात काय केलं जाईल तर डिसइन्फेक्ट केलं जाईल चेंबर्सला, तिथं जे काही सॅनिटायझर आणि त्या सगळ्या गोष्टींनी. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे याच्यामध्ये की एकंदरीतच जी काही क्वेश्चन आरचा इश्यू होता की प्रश्न उत्तराचा तास जो आहे तो नसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न आन्सर भेटतील रिटर्न क्वेश्चनसाठी, म्हणजे लेखी प्रश्नांना लेखी उत्तरं तुम्हाला मिळतील. 0 आवर जो होता बघा, 0 आवरमध्ये काय असतं की जे काही अर्जंट इम्पॉर्टंटचे मॅटर्स असतात, पब्लिक म्हणजे कल्याणकारी याच्याशी रिलेटेड, तर ते तुम्ही विचारू शकता आणि त्याला 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. आता आधी काय होतं की जवळपास 1 तास होता, तर 0 आवर जो आहे त्याच्यासाठी आता किती आहे, 30 मिनिटं आहे. सुरुवातीला अपोजिशननी क्वेश्चन आरच्या बाबतीमध्ये केली होती चर्चा, पण नंतरच्या काळामध्ये तो काही विषय राहिलेला नाही आहे ना, कारण कोविड-19 आणि त्या सगळ्या याच्यावर आता काय बोलणार आणि काय करणार. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सर्व याच्यामध्ये आता की आपण एक प्रॉपर रोल प्ले करणं आणि वेळ देणं फार गरजेचं आहे. म्हणजे 11 बिल्स आहेत जे ऑर्डिनन्सेसला रिप्लेस करतील. आता याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे की टॅक्सेशन अँड अदर लॉ रिलॅक्सेशन सर्टन प्रोव्हिजन्स ऑर्डिनन्स 2020. आता हा इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे त्याला अमेंड करणार आहे आणि त्याच्यामध्ये 100% डिडक्शन टू डोनेशन्स मेड टू PM केअर फंड. PM केअर फंड जो आहे याच्याने ना भरपूर याच्यावर इश्यू चालू आहे, याच्याबद्दलचे कुठले डिटेल्स ट्रान्सपरन्सी याच्यात नाही आहे. तर याच्यासाठीचं जे काही चेंजेस होणार आहेत इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये, तर याच्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे कॉन्ट्राव्हर्शियल हे आहे आणि आता याच्यासाठी बराचसा विरोध आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण एकंदरीत 11 बिल आणि त्या गोष्टी होणार आहेत. तो PM केअर्स फंड परत आहेत, इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये चेंजेस याच्यामुळे होणार आहेत. तर मग त्या गोष्टी जसे जसे वर्क होतील तसं तसं आपण बघूयात. तेलंगणाने भारतरत्नची शिफारस केलेली आहे PM नरसिंहा राव, जे फॉर्मर PM होते आपले माजी पंतप्रधान नरसिंहा राव. तर नरसिंहा राव यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे हे आहे ते म्हणजे काय की दक्षिण भारतातले पहिले पंतप्रधान होते भारताचे. ओके, फर्स्ट साऊथ इंडियन टू बिकम प्राईम मिनिस्टर ऑफ अ कंट्री. आणि ती हिस्ट्री जी आहे की तेलंगणा आणि ते सगळं, तर एकंदरीतच बघा आता परत PM नरसिंहा राव जे आहेत तर त्यांच्याबद्दलचा एकंदर PV नरसिंहा राव यांच्याबद्दलचे सगळं जे काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि ते त्याच्यावरही प्रश्न जाऊ शकतो
कारण ते आता चर्चेत आलेलं आहे आणि तेलंगणा. आणि मग ते तुम्ही पोस्ट इंडिपेंडन्स जी काही हिस्ट्री आहे तिच्यातून आपल्याला हे कलेक्ट करावं लागतं. पण बघूयात आता तेलंगणाची मागणी आहे त्या काळात काय होतं. कालचे प्रश्न बघा. कॅस्पियन समुद्र आणि पर्शियन गल्फ हिच्यामध्ये असणारा देश कुठला आहे तर इराण आहे. केशवानंद भारती खटला जो होता तिच्यामध्ये राज्यघटनेच्या मूलतत्वांना मंजुरी मिळाली. बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर इथून आलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठं घटनापीठ होतं, बरोबर 13 जजेस होते. खटला 65 नाही 68 दिवस आहे. सो हे चुकीचं आहे. तर फक्त अ आणि ब. मास्टर ऑफ रोस्टर कशाशी संबंधित आहे? मास्टर ऑफ रोस्टर न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. मास्टर ऑफ रोस्टर म्हणजे काय? मास्टर ऑफ रोस्टर कोण असतं? चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि यांचं काम काय आहे? सिम्पली की चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या बाबतीत गोष्ट एकदम सिम्पल आहे. कुठली केस कुठल्या जजला द्यायची, कुठल्या केसवर कोण सुनवाई करणार हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया निर्धारित करतात. तर त्यालाच मास्टर ऑफ रोस्टर म्हटलं जातं. कृषी पर्यटन धोरणानुसार योग्य विधान निवडा. केवळ शेतकरी कृषी पर्यटन उभारू शकतो असं नाही आहे. याच्या पलीकडेही बऱ्याचशा याच्यात आहे. सहकारी संस्था आहेत है ना, KVK आहे. त्याच्यामुळे चुकीचं आहे बघा. किमान जमीन क्षेत्र 10 एकर 2 ते 5 एकर एवढं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंटही चुकीचं आहे. उरलेलं तुमचं उत्तर आहे. ग्रामीण विकास साधणे हा उद्देश आहे. भारतीय इतिहास संशोधक परिषद जी आहे त्याची स्थापना कधी झाली होती तर 1972 है ना. पुढचं बघूयात आजचे प्रश्न. ॲनालाइज इंडियाज न्यूज एज्युकेशन पॉलिसी 2020. भारताची जी काही नवीन शिक्षणाचं धोरण आहे त्याला ॲनालाइज करा. साक्षरतेकडून सुसंस्कृततेकडे 400 शब्दांमध्ये. ओके. सो साक्षरतेकडून सुसंस्कृततेकडे MPSCचा एसे. आता आजचे प्रश्न बघा. जोड्या लावा. एकीकडं शेतकरी चळवळी आहेत, एकीकडं नेतृत्व आहे. अवध किसान सभा, इका चळवळ, ऑल इंडिया किसान सभा आणि उत्तर प्रदेश किसान सभा. आणि इकडं नेतृत्वामध्ये मदारी पारसी, स्वामी सहजानंद, मदन मोहन मालवीय आणि जवाहरलाल नेहरू. तर याच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. त्याच्यानंतर हायपरसोनिक क्रूज वाहन विकसित करणारा भारत चौथा देश आहे. हायपरसोनिक क्रूज वाहन विकसित करणारा पहिला देश फ्रान्स आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. छाऊ नृत्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. झारखंड, राजस्थान, ओडिसातील लोकनृत्य आहे. मार्शल आर्टशी संबंधित आहे. यातील संकल्पना रामायण महाभारतातील असतात. फक्त ब क अबक. मोबाईल सेवा नसलेली सर्वाधिक गावं कोणत्या राज्यात आहेत? महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, ओडिसा. खालीलपैकी आचार्य अत्रेंचं आत्मचरित्र कोणते? हसू आणि आसू, कऱ्हेचे पाणी, मी असा झालो, मी कसा झालो. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.